नक्कीच ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळेला सलमान खान देखील त्याच्या घरीच होता। मात्र सुदैवाने पहाटेची वेळ होती त्यामुळे जखमी कोणी झालेलं नाही आहे। मात्र नक्कीच आता मोठा धोका इकडे उत्पन्न झालेला आहे आणि म्हणून मुंबई पोलिसांनी सुरक्षा देखील इकडे सलमानची वाढवलेली आहे। यावेळेला याआधी देखील अनेक वेळेला सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोई गँग प्रचंड पोलीस संरक्षण, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण, सामान्य जनता वाऱ्यावर आहे। सलमान खानच्या संदर्भात झालेली फायरिंग, गोळीबार हा इशारा नाहीये, तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भारतीय जनता पक्ष, त्यांचं सरकार यांची पोलखोल केलेली आहे। गृहमंत्री राजकारणात अडकलेले, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, पण गृहमंत्र्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं, त्यांच्या मागे यंत्रणा लावणं। पोलीस आयुक्त काय करतायत? पोलीस आयुक्त तर राजकीय व्यक्ती नाहीये ना, त्यांचं मुंबईवर लक्ष आहे की नाही, का ते सुद्धा पालख्या वाहतायत भाजपच्या आणि गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या? ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। सलमान खानमुळे फक्त तुम्ही मला प्रश्न विचारताय, पण मुंबईचे लोकल ट्रेन्स, मुंबईचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणं, सर्वत्र हीच परिस्थिती आहे, फक्त बातम्या बाहेर येत नाहीत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि आजच्या दिवशी मुलीचे भाजपने आज त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला आणि असं देखील म्हटलं की आम्ही संविधान वाचवण्यासाठी ज्याने संविधानाची रोज गेल्या 10 वर्षामध्ये रोज संविधानाची हत्या केली, लोकशाहीचा मुर्दा पाडला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची अप्रतिष्ठा केली, त्यांच्या तोंडून। तर आपण आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी पाहतोय। सलमानच्या घरावरती आज पहाटे 5च्या सुमारास गोळीबार झाला होता। 2 अज्ञात व्यक्ती बाईकवर आले, त्या दोघांनीही हेल्मेट घातलं होतं। सलमानच्या घरावर त्यांनी 4 राऊंड फायर केले। वांद्यातल्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर हा गोळीबार झाल्याचं आपण पाहतोय आणि साम टीव्हीच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा आलेली आहेत।